महाराष्ट्र टाइम्समधील बातमी जिने अख्ख्या भारताचे लक्ष ओढून घेतले आहे, ज्यामध्ये यापुढे आपल्याला गॅस सिलेंडर हवा असल्यास सिलेंडर वितरण संस्थेकडे काही नोंदी त्वरित कराव्या लागणार आहेत. असेही सांगण्यात आले आहे की घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जाणून घेऊया काय आहे. नमस्ते मित्रांनो, दैनंदिनीमध्ये आपलं स्वागत आहे. मिस्ड कॉलद्वारे घरगुती गॅस सिलेंडरची नोंद करता येते. ह्या प्रयोगाला केंद्र सरकारला छान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी भक्कम पाऊल उचलले आहे. यापुढे सिलेंडर घरपोच हवा असल्यास ग्राहकांना नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. या नियमानुसार गॅस वितरकाकडे तुमची लेटेस्ट अपडेटेड इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला सिलेंडर घरपोच मिळणार नाही. LPG उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्यांनी गॅस सिलेंडर वितरण प्रणाली आणखी पारदर्शक केली आहे. सध्या या यंत्रणेचा प्रयोग जयपूरमध्ये होत आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या नोव्हेंबरपासून 100 स्मार्ट सिटीजमध्ये ह्या नव्या नियमानुसार गॅस वितरण केले जाणार आहे. भविष्यात हे नियम देशभर लागू होतील, याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस वितरक एजन्सीकडे आपला मोबाईल क्रमांक, राहण्याचा पत्ता, त्याचे पुरावे याची खात्री करावी. मोबाईल क्रमांक अपडेट नसल्यास किंवा राहण्याचा पत्ता अपूर्ण असल्यास गॅस सिलेंडरची डिलिव्हरी मिळण्यास अडचण येऊ शकते. ही प्रणाली सध्या घरगुती गॅस सिलेंडरबाबत राबवण्यात आली आहे. कंपन्यांकडून घरपोच सिलेंडरसाठी DAC डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड ही प्रणाली विकसित केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर हा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड पाठवला जाणार आहे. जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन येईल तेव्हा ग्राहकाला तो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड द्यावा लागेल. तो मॅच झाल्यानंतरच तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल, असे कंपन्यांनी सांगितले आहे. जर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा राहण्याचा पत्ता गॅस वितरकाकडे अपडेटेड नसेल आणि तुम्ही सिलेंडरची नोंदणी केली असेल, तर डिलिव्हरी बॉयकडील मोबाईल ॲपमध्ये तुम्ही तुमची लेटेस्ट अपडेटेड माहिती अपडेट करू शकता. याचसोबत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत दारिद्र्य रेषेखालील महिलांना 5 कोटी गॅस सिलेंडरची मोफत पुरवठा केला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब घरांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवण्यासाठी 1 मे 2016 रोजी शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरिबीच्या खाली असलेल्या 5 कोटी महिलांना ठेवमुक्त म्हणजेच डिपॉझिट फ्री LPG कनेक्शन दिले जाणार आहे. याबद्दल आपण आणखीही माहिती पुढच्या काही व्हिडिओजनंतर नक्कीच घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.